ज्या लव जिहाद प्रकरणामध्ये मुली बळी पडत आहे त्या मुलींच्या बद्दल एकही कुठल्याही कोणत्याही पक्षाचे नेते आजपर्यंत मुलींच्या बाबतीत आवाज उठवला नाही, बोलले नाहीत. आता ते नेतेमध्ये गेले कुठे? मी अंजली जाधव, सकल हिंदू समाजाला मी शिवकन्या म्हणून लव जिहादच्या विरोधात काम करत आहे. आता जे प्रकरण बघितलं आपण नाशिक नंतर जे प्रकरण घडतंय ते कोल्हापूरमध्ये अतिशय भयानक लव जिहादचं प्रकरण घडत आहे. आणि याच्यामध्ये या प्रकरणामध्ये आपला कोल्हापूर जिल्हा बळी पडत आहे, हिंदू मुली बळी पडत आहेत. याच्याबद्दल राजकीय लोकांनी अक्षरशः तीव्र असं भूमिका याच्यामध्ये घ्यायला पाहिजे होती. ज्या आमचे जे सर्वसामान्य लोक आहेत जे कोल्हापूर जिल्ह्यामधले ते नेते मंडळांना निवडून देतात, हिंदू म्हणून निवडून देतात आणि हिंदू म्हणून त्यांनी मतदान मागण्यासाठी जे आमच्याकडे येतात नेते मंडळी, ते नेते मंडळी आता कुठे दिसतच नाहीये. ज्या लव जिहाद प्रकरणामध्ये मुली बळी पडत आहे त्या मुलींच्या बद्दल एकही कुठल्याही कोणत्याही पक्षाचे नेते आजपर्यंत मुलींच्या बाबतीत आवाज उठवला नाही, बोलले नाहीत. आता ते नेते मंडळी गेले कुठे? फक्त मतदान मागण्यासाठी, खुर्चीसाठी फक्त आणि सत्ते एवढंच तुमचं काही, मला वाटतं की तुमचं राजकीय कारण हे इथपर्यंतच आहे राजकारण तुमचं. या लव जिहादच्या प्रकरणामध्ये आपल्या किती मुली बळी पडत आहेत, किती हिंदू मुलींचं धर्मांतर केलं आहे, याच्याबद्दल मला वाटतं राजकीय लोकांना अजून काही माहिती पण नाहीये. या गोष्टीचा तीव्र निषेध केला पाहिजे. असं म्हटलं जातं की हिंदू समाजाचं हे सरकार आहे, पण मला वाटत नाही की हिंदू सरकारचं सरकार आहे. हे फक्त सरकार आहे, ते फक्त हिंदूकडून मतदान मागण्यासाठी सरकार आहे. यांचा तीव्र निषेध मी करते. तसेच जे लव जिहाद प्रकरणामध्ये जे 2 आरोपी सापडलेले आहेत त्या आरोपींच्या वरती कडक कारवाई होऊन त्या पीडित मुलींना न्याय मिळावा आणि तो आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.